आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। निपाणी तालुक्यातील अक्कोळ येथे खुलेआम मटका सुरू। अनेक वेळा मागणी करूनही कारवाई होत नाही, त्यामुळे गोरगरिबांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत। प्रशासनाने एकतर मटका कायमस्वरूपी बंद करावा अशी संतप्त मागणी नागरिकातून केली जात आहे। या भागातील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत व महिला देखील या मोहजालाच्या आहारी जात आहेत। बहुसंख्य कामगार हे मटक्याच्या आहारी जाऊन मिळालेली मजुरी यामध्ये घालवत आहेत। त्यामुळे रोज या मजुरांच्या कुटुंबांमध्ये वादविवाद निर्माण होत असून अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर येत आहेत। या भागातील गुन्हेगारीचं प्रमाण घटत होतं, परंतु आता गुन्हेगारी वाढत असल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाने हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा असा सवाल स्थानिकातून केला जातोय। पोलिसांच्या आशीर्वादानेच मटका जोमात सुरू आहे। निपाणीमध्ये रोज भेडसावणारी वाहतुकीची कोंडी, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघाताचं प्रमाण, गुंडांकडून होणारा सामान्य जनतेला त्रास, दिवसाढवळ्या घरफोडी, वाढती गुन्हेगारी हे सर्व रोखण्यास निपाणी पोलिसांना अपयश आलंय। त्यातच आता शहरामध्ये कारवाईच्या नावाखाली बंद केलेला मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करण्यात मात्र पोलिसांना यश आलंय। लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर मटका व्यवसाय सुरू असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर जातीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे। जनशक्ती न्यूज केबल नेटवर्कसाठी मुख्य संपादक संतोष मागतीवडर। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।